मागच्या एक दोन रील मध्ये मी तुम्हाला या गाडीबद्दल सांगितलं, मला आतापर्यंत आलेले प्रॉब्लेम सांगितले, या गाडीमध्ये काय काय कमी जाणवते तेही सांगितलं. मात्र आताच्या या रील मध्ये मी तुम्हाला सांगतो या गाडीमध्ये सगळ्यात बेस्ट पॉईंट कोणकोणते आहेत. सगळ्यात बेस्ट पॉईंट काय आहे माहिती आहे या गाडीचा? मायलेज. 200 सीसीच्या वरच्या कुठल्याही गाड्या बघा आणि ही गाडी बघा, फक्त हीच एक गाडी आहे जी 40+ मायलेज देते हायवेवर. आणि सिटीमध्ये डिपेंड करतं तुमची रायडिंग कशी आहे, ट्रॅफिक किती आहे. मात्र हायवेवर 40+ चा मायलेज देते आपली ही V-Strom SX250. दुसरा बेस्ट पॉईंट आहे तो म्हणजे कम्फर्ट. आतापर्यंत ह्या गाडीवरून जास्तीत जास्त स्पीड मी 135 चा लावलाय. मात्र नॉर्मली जेव्हा मी हायवेवरून टुरिंग करतो, डिपेंड करतं हायवे कसा आहे, त्यावेळी मी 100, 110, 120 चा स्पीड लावतो. त्यावेळी मला गाडीवर जो कम्फर्ट मिळतो ना, एक नंबर. इंजिनचं म्हणाल तर हलकासा जरी आवाज वाढला असेल तरी सुद्धा इंजिन मध्ये तेवढा फरक जाणवत नाही. खूप स्मूथ, रिलायबल वाटतं, भारी वाटतं. तिसरा बेस्ट पॉईंट आहे तो म्हणजे स्पेस. गाडीमध्ये स्पेस खूप आहे. इथे टॉप बॉक्स लावा, पिलियन बसवा, रायडर बसवा, इथे सॅडल बॅग्स लावा, तरी सुद्धा तुम्ही रायडर आणि पिलियन खूप कम्फर्टेबली या गाडीवर बसता. त्यामुळे स्पेसच्या बाबतीत तरी मला जशी गाडी पाहिजे होती तशीच आहे. आणि या व्यतिरिक्त या गाडीमध्ये अजून छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्लस पॉईंट मध्ये येतात. मात्र या सगळ्यांपेक्षा सगळ्यात बेस्ट पॉईंट कुठला माहिती आहे? सर्व्हिस कॉस्ट. आतापर्यंत या गाडीच्या 4 सर्व्हिस मी केल्यात. फक्त 3च सर्व्हिस हे फ्री असतात, नंतर सगळं चालू होतं पैसे. पण आतापर्यंत असं मला वाटलं नाही की अरे बापरे एवढा खर्च झाला, अशी रिॲक्शन तर माझी आतापर्यंत नाही आली. त्यामुळे सर्व्हिस कॉस्टच्या बाबतीत म्हणाल तर इतर गाड्यांच्या तुलनेत ही गाडी खूप कमी खर्च करायला लावते. आणि भावानू लुकचं म्हणाल ना तर तुम्ही समोर बघू शकता काय लुक वाटतंय.